म्हटलं जसं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालं की बरीच कमाई येते, पण तुझी पहिली कमाई जी इथून सुरुवात झाली त्याच्यामुळे हे पहिले क्षण होते तुझे. सो आत्ता मला तुझ्या अशाच पहिल्या काही गोष्टींशी रिलेटेड असे काही क्वेश्चन आहे जे विचारायचे आहेत तुला. सो रेडी आहेस तू? येस. ओके. अंकिताने केलेला पहिला फसलेला पदार्थ कुठला आहे? फसलेला पदार्थ नाही आठवत आहे तसं बघायला गेलं तर. आय थिंक चपाती वगैरेच असेल जी फसली होती पहिली, कारण ओके. आकार वेगवेगळे येत होते त्याचे, त्यामुळे तेच म्हणू शकतो. ओके. पहिली फॅन मुमेंट कुठली? फॅन मुमेंट म्हणजे अशी की जी तुला एखाद्या कोणाला तरी भेटायचं होतं आणि ती भेटून इच्छा पूर्ण झाली, ती एक फॅन मुमेंट, अशी तुझी वाली फॅन मुमेंट कुठली? मी हल्लीच जयशंकर सरांना भेटले होते, ती माझ्यासाठी फॅन मोमेंट होती. ओके. कशाच्या निमित्ताने, कशी भेट झाली होती, असा काही एक किस्सा? इन्फ्लुएन्सर मीट होती, त्यामध्ये मी त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला होता. इंटरव्ह्यू म्हणजे खूप कॅज्युअल इंटरव्ह्यू होता, असं काही पॉलिटिक्स रिलेटेड वगैरे असं काही नाही. सो तीच फॅन मोमेंट. ओके. पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी तुला अजिबात नाही आवडली? वियर्ड डिश. अजिबात नाही आवडली. हं. आवडलं नाही असं ते जरा हे आहे. आवडलं विचारशील तर मी पटकन खूप साऱ्या डिशेस सांगू शकते. ओके. आवडलं नाही असं फूडी नाही. असल्यामुळे बऱ्याच हा, गोष्टी बऱ्याच गोष्टी आवडतात. आवडतात. बरं ठीक आहे, हरकत नाही. पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण आहे? नका ह्या प्रश्नाचं आपण उत्तर स्किप करूया. पण तरी असं एक असतं, लहानपणापासून आपण एखाद्या सेलिब्रिटीचे फॅन असतो. जाऊ दे, तरी पण ते तरी हा पण प्रश्न skip skip करायचा? करूया आपण. उगीच काहीतरी नंतर न्यूज बनतात आणि नंतर काहीतरी ते सगळं निस्तरायला वेळ नाही. आता जाऊ दे. पण असं बॉलिवूडचं वगैरे नाही? नाही, बॉलिवूड वगैरे असं काही माझं हे नव्हतं. पण असं एक मराठी असा एक ऍक्टर मला खूप आवडायचा. पण जेव्हा मी इन्फ्लुएन्सर वगैरे असे झाले आणि त्यानिमित्ताने मला असं थोडंसं इंटरॅक्ट करण्याचा वेळ आली आणि तेव्हा जो त्याने मला ॲटिट्यूड दिला, त्याच्यानंतर अनफॉलो करून टाकलं. म्हटलं नको बाबा. पण मोठं आहे ते तसं, त्याच्यामुळे काही हे नाही. म्हणजे ओके. आता मोठी लोक आहेत ती, आपण कुठे काय. बरं, हरकत नाहीये. पहिलं रिजेक्शन कुठल्या गोष्टीला किंवा कुठल्या प्रोजेक्टला किंवा काही करताना असं पहिलं रिजेक्शन कुठलं मिळालेलं का? जे रिजेक्शन मला जास्त लागलं होतं ते म्हणजे एका क्लासेसमध्ये टीचर म्हणून मी एक इंटरव्ह्यू द्यायला गेले होते आणि हं. त्यांना मी म्हटलं होतं की मला मुलांना मॅथ्स शिकवायचं आहे, तर त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं. आणि ते एस एस सी बोर्डसाठीचे होते आणि त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं. पण जेव्हा मी मुंबईत येऊन IB ला शिकवायला लागले, तिथे मला त्यांनी चान्स दिला इतर दुसऱ्या यांनी, तेव्हा मला असं झालं की यार तेव्हा मला SSC साठी रिजेक्ट केलं होतं, आज मी IB ला शिकवते. वाह! कमाल आहे. तुझ्याविषयी ऐकलेली पहिली अफवा कोणती? माझ्याविषयी अशा खूपच असतात. तरी खूप पहिल्यांदा जास्त. अशी ती अफवा तुझ्या कानावर आली, पहिलीच अफवा आपल्याबद्दल ऐकलेली अशी, अशी पहिली अफवा पहिली कुठली? वगैरे आठवत नाही, पण आता रिसेंट तर होती ती ओमकार भोजनेबद्दल आणि माझ्याबद्दल होती ती महाभयानक अफवा होती. म्हणून तुला तीच. सेलिब्रिटी क्रशच नाही म्हणून सांगायचा नावच तुला? नाही घ्यायचं काही, उगीच काय नको. ओके. पहिलं मानधन कुठलं मिळालं होतं? म्हणजे कुठल्या कामासाठी पहिल्यांदा तुझ्या हातात मानधन मिळालं होतं तुला, असं म्हणजे कुठलं? हे सोशल मीडिया रिलेटेड? आयुष्यातलं पहिलं मानधन. आयुष्यातलं पहिलं मानधन जॉबचंच होतं, त्याआधी असं काही नाही. पहिल्या वेळेला हा, जॉबचं. पहिल्या वेळेला जॉबचंच. ओके. पहिली सेलिब्रिटी मुवमेंट कुठली होती तुझ्यासाठी, जेणेकरून तू सेलिब्रिटी आहेस आणि लोकं तुला येऊन भेटतायत, अशी मुवमेंट पहिल्यांदा कधी झाली तुझ्या बाबतीत? अशी मी तर गावी एकदा एका इव्हेंटमध्ये गेले होते आणि तिथे लोक मला ओळखत होती, ते एक होती. आणि त्यानंतर म्हणशील तर मी चित्रगौरवचं डिजिटल होस्ट केलं होतं हं, हं, हं. तेव्हा. तेव्हा. ओके. पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ? पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ बाबांसोबतचा होता एक तो, हं. आणि त्याच्यानंतर मित्रासोबत लग्नातला. ओके. हे दोन व्हिडिओ सगळ्यांनाच जास्त. माहिती हो, असतील. सगळ्यांना माहिती असते. ओके. पहिल्या कमाईमधून केलेली पहिली गोष्ट कुठली? पहिल्या जी कमाईतनं मी काही केलं नव्हतं. ओके. दुसऱ्या कमाईमधून नॉर्मल एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते, असंच. असं काही फारसं काही केलं नव्हतं, कारण तेवढी सॅलरी नव्हती ना गं, त्यामुळे पहिल्या कमाईतनं वगैरे असं काही झालं नाही. आता जी काही मजा आहे ती सगळी मी आत्ता करत असते. सगळ्या हाऊस पूर्ण करत असते. ओके. या सेगमेंट मधला शेवटचा प्रश्न असा की फॅनचा एखादा आलेला पहिल्यांदा अशा कुठल्या फॅनचा तुला विचित्र अनुभव आला का कुठला? विचित्र अनुभव तेव्हाच येतो जेव्हा म्हणजे ते आपल्याला ओळखत असतात, आपण त्यांना ओळखत नसतो. अचानक येतात काही जण आणि त्यांचं बाळ असं देतात, घ्या, आणि फोटो काढायला उभं राहतात. सांगा 2 मिनिटं की बाळाला घ्या, आम्ही फोटो काढतो, काही न सांगता असं देतात. ते एक विचित्र असतं. आणि दुसरं म्हणजे मला एक अनुभव आला होता की मी जेवायला एका ठिकाणी गेले होते आणि एक फॅमिली जेवत होती. असं त्यांनी मला आलेलं बघितलं की ही आली आहे वगैरे, आणि
असं इशाऱ्यामध्ये ही ती आहे वगैरे असं. आणि मलाही कळलं की त्यांनी ओळखलंय. मी त्यांना हाय हॅलो केलं. मी जाऊन बसले आणि मला असं वाटत होतं हे आता फोटो काढायला येतील. तर ते तेव्हा आले नाहीत. म्हटलं ठीक आहे, बरं आहे की आता मला खूप भूक लागली होती. मी माझी ऑर्डर दिली. माझी ऑर्डर अशी आली, समोर ठेवलं आणि मी पहिला घास असा उचलला आणि ते त्यांचं जेवण झालेलं ते आले माझ्याकडे. मला म्हणतात फोटो काढायचा आहे. तर मग मी म्हटलं की आता असं घास हातात होता. म्हटलं जेवण काढू? नाही, आमचं जेवण झालंय, तुम्ही काढा फोटो. तर मला असं आलं की नाही, मी मनात म्हटलं की मी माझ्या जेवणाबद्दल म्हणत होते, पण आता बोलू कसं? आणि बोललंच की असं होतं की ऍटिट्यूड दाखवते किंवा असं पटकन न्यूज हे होतात. मग ठेवलं मी आणि मग मी फोटो काढला. मग ते एक्सप्लेन नाही केलं. सो हा एक थोडासा फनी आणि वियर्ड थोडंसं हे होतं. ओके. पण खूप सारे असे अनुभव असतात जे आपले पहिले असतात आणि खास असतात. म्हणून खरं तर आजच्या या शोची सुरुवातच अशी होती की कोकण हार्टेड गर्ल म्हणून अंकिताला बरंच फेम मिळालं. बऱ्याच म्हणजे म्हणतात ना की त्या नावामुळे तिची खूप चांगली ओळख झाली. पण मुंबईत आल्यानंतर पहिल्या गोष्टी तिने काय केल्या असतील तर ते सांगण्याचा प्रयत्न होता. कारण अंकिताबद्दलच्या बाकी बऱ्याच गोष्टी म्हणजे तिच्या व्हिडिओविषयीच्या असतील, तिच्याविषयीच्या न्यूज असतील किंवा तिने केलेल्या काही गोष्टी ती तिच्या व्लॉगमधून दाखवते त्या असतील. त्या बऱ्याच जणांना आता तिच्या व्लॉग्समुळे माहिती पडतात. पण मुंबईत आल्यानंतर तिने पहिला कुठला जॉब केला, ती पहिली कुठे फिरली किंवा तिची पहिली सॅलरी काय होती आणि त्याच्यातनं तिने काय केलं, हे या एकंदरीत आजच्या शो मधनं सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि बऱ्याच वेगळ्या बाजू अंकिताच्या आपल्याला या निमित्ताने ऐकायला मिळाल्यात. बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तिला आणखीनही आयुष्यात करायच्या आहेत. त्या या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळाल्यात. अंकिता, कसं वाटतं आता जेव्हा हे सगळं पहिल्या गोष्टींचं जेव्हा नॉस्टॅल्जिया होतो किंवा सगळ्या पहिल्या गोष्टी होत्या आणि आता एक छान फेम मिळून सेटल झाली आहेस थोडीफार. सो कसं वाटतं ते, कसं फील होतं? काही अशा जुन्या गोष्टी अजूनही आठवतात का? एखादी इमोशनल करणारी मुवमेंट? खूप छान वाटतं. म्हणजे आधी आपण जेव्हा माझ्यासारख्या मुली जेव्हा काही बॅकग्राऊंड नसताना मुंबईत येतात आणि आम्ही विचार करतो की मला हे करायचंय, मला ते करायचंय, स्वतःच्या जीवावरती करायचंय. मग त्या गोष्टी सक्सेस आपण एक स्टेप पुढे येतो. म्हणजे आताही तू म्हणालीस सेटल झाली आहेस, पण मी अजूनही समजते की नाही, अजून सेटल नाही झाले. पण जेव्हा असं मागे बघते तेव्हा वाटतं की छान चुकत, धडपडत, ते छान प्रवास करत इथपर्यंत पोहोचलोय. सो असाच प्रवास पुढे होत राहील.